नमस्कार मित्रांनो, मी आधी झोपियन तुमचं परत एकदा स्वागत आहे आदेशच्या ब्लॉग मध्ये. तर गाईज आता आमची फायनल तयारी झाली बघ. एकदा आंघोळ जाऊलं वाजले किती आम्ही 8 वाजले आणि आता ही सगळी तयारी केली बघू शकतो तुम्ही. आता निघली सगळी काम 25 हे चिंदी माझ्यासोबत नाही ना तो सनू पण मार निघायची ना. हा माझी बॅग मी घेतो, टेन्शन नको येऊ. आता चला सगळे एक एक जण खाली चालले. आता आम्ही झाला आमचा सगळा. आता बॅग वेगळा घेतो, कचाकच जातो. चालला 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 असं वाटतं कोण झोपलं इथं गाईज. तर ओके आंघोळ केली. काल लय मेले घेतले ब्लॉग एडिट करायला, सगळी झोपलेली. मी 3 वाजता झोपले आणि 6:30 वाजता उठलो. कोणच नव्हता उठला, एकटाच उठलेलो किंग मेकर. पण अंग धुवलो किती वाजता 7 वाजता अंग धुवलो बहुतेक. तर तुम्हाला आता खाली गेलो भेटतच लागलं ना, सगळी खाली गेल्या. आता आम्ही बॅग वगैरे घेतो आणि जातो. आमचं पण रोज बॅग आहे, आम्ही पण लेकमध्ये जाणार आहे. भाई यो हॉटेल होता आमचा कल्याण पॅलेस, बादशाह हॉटेल होता. काय विषय ना कोण एसी विषयी फुल मरो आई शोभर खाली जायचं रस्ता यो जायचं. लावा माझ्या बॅग लाव प्रिन्स बाहेरचं लाव पहिले. हा लाव बटन उठेन आणि तो बटना दाब लावले का ते गाईज. आता आम्ही जातो खाली. पण रूम बी एकदम बादशाह होता. रात्री एवढी थंडी वाजत होती ना, मी सकाळची डायरेक्ट उठून एसी बंद केली. संध्याकाळी भाई रागाशी त्याची टीव्ही नव्हती लागत, रागाच्या भाई रिमोटच फेकून दिला. डायरेक्ट रिमोटच काम करायचं बंद झालं. हातांची ठेवला रिमोट का चालू त्याचे नाम खोल नको माहिती अटकत. तर चला आलो खाली, दाखवू तुम्हाला कोण कोण आहे. आता फोटो शूट झाला, फोटो शूट चालू आला. आम्ही येत नाही तर तुम्ही नुसते आवाज देता, काय करू काय समजत नाही. काय संजय हा फोटो काढते 1 मिनिट थांब. तर आता आम्ही निघलो. बरं यांचा फोटो शूट काय कापायचं नाही तर बरं जावं गप. आता 1 2 3 आमच्या 3 गाड्या निघलेल्या आहेत, तरी पण फोटो शूट चालू. तरी पण चला आता पण निघतो बाहेर मग 100%. तर गाईज आता आम्ही निघतो. तर डायरेक्ट तुम्हाला दाखवतो आता नंतर काय विषय झाला. तर नाश्ता आणायला गेलं तर समोसे घेऊन आले इथं दिल्या की समोसा खाऊ. आता समोसा खाऊन गाईज निघलो आम्ही आता. आणि येऊ रागवलेला मामाला परत मेंदूवडा आणायला गेला बाई, तरी पण रागवलेला. शेवटीला मामाने पुरं घेतला, तो गप बसले. इडली आणि डाळवडा घेऊन आला मामा. तो खाला सुट्टी खाल्लाय बघ. आता आम्ही जातो डायरेक्ट. चला नाश्ता विष्टा केला, समोसा खाल्लं कचाकच. गाईज आता इथं गाड्यांच्या डिझेल भरीत ठेवले बघ तुम्ही. तिकडे ती भरीत ठेवले. इथं ही भरायची आहे, ही ना आमची, ही पण आमची असती तर कामच झालं असतं. ही भरीत ठेवले बघ तुम्ही. अरे तुम्हारी भाषा हमारे को समझ नहीं आता ना, हिंदी बोलो. બધા લોકો આપણા ભાઈઓ બધી ગાડીનો બને આપણા ભાઈ છે. ચંડીનો બને પટેલે આ લુક્કા ભરે છે અહીં અમદાવાદમાં. ગોવાला આવ્યા તો વાટते બસ. इथं डिझेल भेट लावले तर काय बोलतोय समजत नाही काय विषय. पण ठीक आहे भाई, मला सबस्क्राईब वाढवतो याने. या भाईने मला सबस्क्राईब केला. हाय करतो भाई. हा तो पण आहे. कोण हा यो पण आहे भाई. याही मला सबस्क्राईब केला बस, धन्यवाद. बाकी काय विषय नाही. ओके मध्ये काम आदेश ओपी ब्लॉग्स. बाकी काय विषय नाही भाई. कसा सबस्क्राईब वाढवतो हो भाई तेरा फोन. काहीच तर आता आम्ही डिझेल भरून निघलो तिथं. आणि तिथे मी ब्लॉग बनवलं होतं. ते एवढं खुश झालं ना, ते काय बोललं होतं समजत नाही. जर कोण गुजराती असेल तर कमेंट मध्ये सांगा ते काय बोललं होतं. पण काय बोलत समजत नाही. पण मला समजा त्यांना खुशी झाली. ते बोलते या नवीन घे, त्यावर समजा ना त्याने मी सगळ्यांना घेतला. तर तुम्ही बघत असेल तर भाई लाईक बिक करा मस्त की. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब पण करा भाई. आता मी डिझेल भरून निघलो. आता चाललो पुढच्या प्रवासाकडं. आता बघू आज किती कापताव. आता वाजले 9:40 ना. आम्हाला दिल्लीला जायचे. किती किलोमीटर आहे 800. थांबा तो आला नाही. 800 काय ते 870 किलोमीटर जायचे. बघू आता किती टायमान बसतो.
बाईला गरम होतं म्हणून जुगाडवा काय गेले तणपानची बाटली त्या पाटणावर ठेवले नादच करतो बाई. तर आम्ही मगाशीच आलेलो काहीच नाही मी सांगतो मगाशी आम्ही मगाशीच आलेलो. बरं आमची गाडी कशी फास्ट आहे ही एकदम स्लो आहे म्हणून आम्ही येऊन जेवा बिवायला केला ही आता टाइम आले आणि आता डायरेक्ट जेवायला बसले. अरे तुम्ही पण आम्ही तुमच्या पहिले आलो ना बरोबर आहे. हा मग त्याच सांगते मी सगळा आमच्या बोलता तर आता आम्ही जेवतो. मुगाची डाळ केली आता काय रे काय बघतो मूग डाळ बॉल गाईस. तर आम्ही मागाशी जेव बिवून निघलो ब्लॉग बनची आठवण नव्हती आम्हाला. तर आता आपण कुठं आलो उदयपूरला ना. तर आम्ही उदयपूरला आलो म्हणजे आम्ही मागच्या राजस्थानला आलतो तो पण आलतो. आता इथे गाड्या बिड्या लावल्या आणि आता आतमध्ये चाललं ते सहेली की ब्युटी काहीतरी असा नाव आहे गार्डनचा. त्या आतमध्ये आहे ना मस्त आहे की म्हणजे बायकांचं काम असतं ते कपडे घालायला देतात ते त्यांचे काय बोलतात ते संस्कृतीचं. तर ते घालून फोटो व्हिडिओ काढतात ते फोटो व्हिडिओ काढतात. आता ते आतमध्ये गेले बघू आता कसा काय विषय. आम्ही पण चाललो नाही तर गरम आहे ना गरम शपथ असं वाटतं मुंबईमध्ये पनवेलमध्ये काहीच गरमी नाही येऊ असं वाटतं. हा काहीच गरम नाही चड्डा बाबा असं वाटतं काहीच गरम नाही लय बेकार गरम आहे. काय बघू शकता आम्ही आतमध्ये आलो होता तिथं तिकीट घ्यायला लागतं काय ते पैसे तिकीट पैसे किती 20 रुपये एक तिकीटाचं पैसे असं तिकीट घ्यायला लागतं पण 500 आहे बघा. वा वा कपड्यांचे 200 रुपये बघ तर 500 आणि इथं कपडे भेटतात ते काहीतरी 200 असा विषय. चला गाईज इथं नवरस सजत लावल्या बघू शकता तुम्ही बारुडाला हा अरे व्हिडिओ पाना के त्यांचं बघा काय खेळता गाईज खेळ बघा काय झालंय खेळ बघा नाच केला सर 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 उबरा मारायचा गेम व्हायची बाकी एक नंबर आहे. यांचा काय विषय काय माहिती एक एक करून सगळ्यांना टांगवतात नाच केलंय नाच केले काही आता आमचं सगळ्यांचा फोटो विटो काढून झालं बघ संस्कृतीचा मामीचा काय याने तर अंगत धवले तिथेशी डायरेक्ट राहून चक्कर आहे आई शोभा फोन कधी काढलाय पण चोर झाल्या. आता आम्ही चाललो किती वेळा लागो संस्कृतीचा मामीचा दाखव मामाचा आणि मामीचा एकदम ओके फोटो काढला. चला आता आमचा फोटो व्हिडिओ काढून झालं. आता दुसरे घर जायचे दुसरे घर आता काय माहिती कुठं जातात बघू. हे चला संध्या मामा एकदम संध्या मामा फोटो दाखव संध्यामाचा फोटो बघू शकतो तुम्ही. आजच्या कडक फोटो आले संध्या मामा ब्रँडेड असं कार हा खाली आले बघ हा तलवार वाटा खतरनाक. चल ओके मध्ये गाईस तर आता झाला सगळं फिरून आता गाडी बसलो ते काय माझा मरतो फेकून द्या आता मजा नाही पी गरम झाले तो. आता नवीन स्टॉक घेतले हेल घेतले आणि याही चीज दूध घेतले. आता आम्ही आता बहुतेक दिल्लीला जायचे बघू आता कुठे जायचे दिल्ली कुठं वस्ती करायची बाळा. तर आता जातो आम्ही दिल्लीला. चला गाईज आम्ही निघल्यापासून आमची पहिली टनल आहे पहिली बघ तुम्ही नो पार्किंग ओके नो फोटोग्राफी पण भाई फोटो नाही काढायचा आम्ही व्हिडिओ काढतो त्यासाठी आम्ही पण स्मार्ट आहेत स्मार्ट टनल सारखं लहानपणी आवाज बॉम्बला आता लाईट लावल्या पण बघ गावला झाला कपला आता कपाशी आले आता. अरे 8 टनाची हरका पाहिजे तर बाहेर निघल्यावर लगे बर्फ यो कचकी पण इथं काहीच ना डोंगरा नुसती काहीच. शंकर बघा शंकर एक नंबर बाश काहीच जेवायला म्हणा थांबलो आता इथं काहीतरी इथं महादेव एजन्सी पंप एजन्सी तर इथं थांबल्यावर एक गाडी इथे त्यांची गाडी नेहमीप्रमाणे आली नाहीये आम्ही पण ती माग आहे ना तर ते थांबल्या तिथेशी म्हणजे आता
आणि आम्ही इथं तवसर 30 जेवायची आधी सुरुवात करतो. तर बघू आता जातो करतो सर जेवायला. अरे नुसती गेम याला दिवसभर मोबाईल मी घेतले तरी पण कमी नाही आला. काय फुकट काय फुकट आहे पाणी का? अरे हो भाई धन्यवाद. तर आता जेवायला बनवतो इथं बस बाकी काय विषय गाईस. तर आता आम्ही इथं जेवायला बनवायला घेतले आणि थांब टोचनवर दिसत नाही मग. तर इथं मामा जेवायला बनवतं ना ती त्यांची गाडी डाय पुरं गेले लई लांब. ते त्याने 15-16 किलोमीटर पुरं गेले ती. त्यांना आम्ही लाईव्ह लोकेशन पाठवलेली तरी पण ती काय माहिती काय विषय त्यांचा काय समजत ना. तर आम्ही इथं जेवायला बनवतो सर येईस्तो सर. मग आता काय करता बरं. तर बघू आता ती गाड्या तिथं लावल्या तरी पण त्यांना दिसलो नाही. आता ते आल्यावर दाखवतो. मामाचा या घेतो मी इंटरव्ह्यू घेतो. बघू काय बोलतो चुकी. बघू आता जेच बोलतो चुकी मान्य करू शकत नाही. बघू आता काय बोलतो तुम्ही ब्लॉग मध्ये बघा नक्की काय विषय झाला पुढं काय ना. गाय तिथं जेवायला बसलेलो लाईटच गेलेले वेगळा विषय आले बघतो तुम्ही. काहीच नाही इथं बाजूला इथं दुकान होता तो पण नाही. लाईट गेले संध्यामा काय लाईट गेले काय संध्यामाचा असं आहेच कुठं पण. आता इथं काय दाखवू शकत नाही तुम्हाला. लाईट आल्यावर दाखवतो नाही तर गाडी बसलं दाखवतो. गाईस तर आमचा जेवण झालेला आहे आणि पुन्हा एकदा आम्ही निघलो दशत तोच दरारा घेऊन प्रवास चालू झाला. आणि आता बघू रातचे किती जातो. आता आम्ही आता वाजलेले आहे 10:50 आणि आम्हाला जायचे 450 किलोमीटर. आपला डायलॉग आहे कसला डायलॉग काय घडतं बिघडतं ते तुम्हाला दाखवण्यात येतो. टेन्शन नका घेऊ. आता जातो काय मटण खाऊन निघले एकदम तगडे. अशी माणसामध्ये नेताना तर डायरेक्ट झोप मरतं. झोप नाही तसं मी पण झोप मरतं डायरेक्ट. अशी भीती वाटतं बघून डायरेक्ट. तर डायरेक्ट तुम्हाला दाखवत आता नंतर काय झालं तर. गाईस तर आता आम्ही इथं टोलवर थांबले आहो. बघ आता आमची गाडी तर थांबले टोलवर आणि आम्ही त्यांचं वाट बघतो ते कधी येतात ते. आता थांबले जस्ट थांबले गाडी आणि थोडसा स्ट्रेचिंग बॅग घेतल्या नाही. हे बाबा हे झोपल्या कच्चाकच झोपल्या. तर आता बघू ते कधी येतात. ते आता बोललो तू पाठीच होता आमच्या. बघू आता गाईस. तर तुम्ही कालचा ब्लॉग बघत होता तर त्यानं असा विषय झाला का आम्ही आलो रातचे 24 तास झोपलो नव्हतो मी. तर मला एवढीच बॅकवर झोपायला ना बोलूच होय ना गाडी मी कधी झोपलो काय माहिती. नंतर बघते तर गाडी थांबले तर रूम आलेलो काय ते सकाळच्या वर रूम आलेलो. रूम बघला मी रूम आले मी माझी बॅग उचलली इथं आलो त्या सोफ्यावर नाही मी झोपलो. जयेशने मी त्या सोफ्यावर येऊन झोपलो. एसी लावली नाही मस्त पैकी लावली एसी डायरेक्ट झोपलो ना. कधी झोपलो पत्त्यात नाही लागला. तर आता डायरेक्ट उठलो ना. आता वाजले किती 12:30 वाजले ना. आता उठले 11:30 वाजले. आता उठलो आंघोळ झालो आणि आता मी दुसरा ब्लॉग बनतो. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असतो तर व्हिडिओ लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.